कुंभ राशी 4 ते 10 मे 2026 साप्ताहिक राशीफल। कुंभ राशी म्हणजे विचार आणि स्वतंत्र, स्वभावाने थोडी वेगळी आणि मनाने अत्यंत व्यापक। तुम्ही म्हणजे जणू वाऱ्यासारखी, कोणत्याही चौकटीत न बसणारे, पण जिथे जाता तिथे एक नवी ऊर्जा निर्माण करणारे। तुमच्या विचारांची दिशा इतरांपेक्षा वेगळी असते आणि हाच तुमचा सर्वात मोठा गुण आहे। तुम्हाला नेहमीच काहीतरी नवीन, वेगळं आणि अर्थपूर्ण करायचं असतं। समाजात बदल घडवण्याची, लोकांच्या विचारांना नवी दिशा देण्याची एक नैसर्गिक ओढ तुमच्यात असते। कुंभ राशीच्या व्यक्ती बाहेरून शांत आणि थोड्या अलिप्त वाटतात, पण आतून त्या खूप संवेदनशील आणि विचारशील असतात। तुम्ही प्रत्येक गोष्टीकडे खोलवर पाहता, फक्त वरवर नाही, तर तिच्या मागचा अर्थ शोधण्याचा प्रयत्न करता। त्यामुळेच तुम्ही अनेकदा इतरांना समजायला कठीण जाता, पण जे तुम्हाला समजून घेतात त्यांना तुमचं व्यक्तिमत्व अत्यंत खास आणि प्रेरणादायी वाटतं। कुंभ राशी 4 मे ते 10 मे 2026 हा आठवडा तुमच्या या वेगळेपणाला अधिक उजाळा देणारा ठरणार आहे। या काळात तुम्हाला तुमच्या स्वतःच्या विचारांशी आणि भावनांशी अधिक जवळ आणेल। आतापर्यंत तुम्ही जे काही अनुभव घेतले त्यातून तुम्ही काय शिकलात आणि पुढे कसं वागायचं याचा विचार तुम्ही करू लागाल। हा आठवडा जणू तुमच्यासाठी एक अंतर्मनाचा प्रवास असेल। कुंभ राशी, या आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला थोडंसं एकटं राहावंसं वाटू शकतं। लोकांपासून थोडं दूर जाऊन स्वतःशी वेळ घालवण्याची इच्छा होईल आणि हे पूर्णपणे योग्य आहे, कारण या शांततेतच तुम्हाला अनेक गोष्टींचं उत्तर सापडतील। तुमचं मन जसं शांत होईल तसं तुमचे विचार अधिक स्पष्ट होतील। कुंभ राशीच्या लोकांमध्ये एक वेगळीच दूरदृष्टी असते। तुम्ही आज जे विचार करता ते अनेकदा भविष्यात खरं ठरतं। या आठवड्यात ही दूरदृष्टी आणखी तीव्र होईल। तुम्हाला काही गोष्टी आधीच जाणवतील, कोणती दिशा योग्य आहे, कोणते निर्णय फायदेशीर ठरतील आणि कोणत्या गोष्टींपासून दूर राहणं गरजेचं आहे। तुमच्या स्वभावात एक गोष्ट नेहमी दिसते, तुम्ही स्वतःच्या नियमांनुसार जगता। इतर काय म्हणतात यापेक्षा तुम्हाला तुमचं मन काय सांगतं हे जास्त महत्त्वाचं वाटतं। या आठवड्यात तुम्हाला एक गोष्ट समजेल, कधीकधी इतरांचं ऐकणंही तितकंच महत्त्वाचं असतं, कारण वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पाहिलं की अनेक गोष्टी अधिक स्पष्ट होतात। कुंभ राशी, या काळात तुमच्या आयुष्यात काही नवीन कल्पना जन्म घेऊ शकतात। काहीतरी वेगळं करण्याची प्रेरणा मिळू शकते। ही प्रेरणा फक्त विचारांपुरती मर्यादित ठेवू नका, तर ती कृतीत आणण्याचा प्रयत्न करा, कारण तुमच्या कल्पनांमध्ये एक वेगळीच ताकद आहे जी तुमचं आयुष्य बदलू शकते। कुंभ राशी म्हणजे वायू तत्वाची रास, विचार, कल्पना आणि स्वातंत्र्य यांचं प्रतीक, आणि या आठवड्यात हे तिन्ही गुण तुमच्यात अधिक प्रबळ होतील। पण त्याचबरोबर थोडी स्थिरता राखणंही गरजेचं आहे, कारण फक्त विचार करून चालत नाही, त्यांना योग्य दिशेने नेणंही महत्त्वाचं असतं। तुमच्या नातेसंबंधांमध्येही या आठवड्यात काही बदल जाणवू शकतात। काही नाती अधिक मजबूत होतील, काही नाती थोडी दूर जाऊ शकतात, पण हे सगळं तुमच्या भल्यासाठीच असेल, कारण जे नातं टिकतं तेच खऱ्या अर्थाने तुमच्यासाठी योग्य असतं। कुंभ राशी, या आठवड्यात तुम्हाला स्वतःच्या भावनांकडेही लक्ष द्यावे लागेल। तुम्ही अनेकदा तुमच्या भावना दाबून ठेवता, पण आता त्या व्यक्त करणं गरजेचं आहे, कारण जेव्हा तुम्ही तुमचं मन मोकळं करता तेव्हा तुमचं मन हलकं होतं आणि तुम्हाला पुढे जाणं सोपं जातं। 4 ते 10 मे 2026 या आठवड्यात कुंभ राशीवर आकाशातील ग्रह, तारे आणि नक्षत्रांचा प्रभाव केवळ सामान्य नसून एका मोठ्या ब्रह्मांडीय योजनेचा भाग असल्यासारखा जाणवतो। जणू काही अदृश्य शक्ती तुमच्या आयुष्याची दिशा हळूहळू योग्य मार्गावर नेत आहे। या काळात घडणारी प्रत्येक छोटी घटना, प्रत्येक भेट, प्रत्येक विचार यामागे काहीतरी दैवी संकेत दडलेला असेल। तुमच्या राशीचा स्वामी शनी या काळात शांत पण अत्यंत प्रभावी स्थितीत आहे। शनीचा हा प्रभाव तुम्हाला आतून घडवण्याचा प्रयत्न करतो आहे। कदाचित काही गोष्टी तुमच्या मनासारख्या लगेच घडणार नाहीत, पण त्या विलंबामागेही एक खोल अर्थ दडलेला आहे। ब्रह्मांड तुम्हाला घाईने नाही, तर योग्य वेळी योग्य फळ देण्यासाठी तयार करत आहे। हा काळ जणू तुमच्यासाठी पाया मजबूत करण्याचा आहे। गुरुचा सौम्य आशीर्वाद तुमच्या विचार विश्वावर पडत आहे। तुम्हाला अचानक काही नवीन गोष्टी समजायला लागतील, काही प्रश्नांची उत्तरं सहज मिळू लागतील। हे केवळ योगायोग नाही, तर ब्रह्मांड तुमच्याशी संवाद साधत आहे। तुमच्या मनात जे सकारात्मक विचार येतात ते तुम्हाला पुढे जाण्याची प्रेरणा देतात, तेच खरे दैवी संकेत आहेत। चंद्राच्या बदलत्या अवस्थांमुळे तुमच्या भावनांमध्ये एक वेगळीच लय निर्माण होईल। कधी तुम्हाला खूप शांत वाटेल, तर कधी थोडं अस्वस्थ, पण या प्रत्येक भावनेमागे एक संदेश असेल। जेव्हा मन शांत असेल तेव्हा तुमचं अंतर्मन तुम्हाला काही महत्त्वाचं सांगण्याचा प्रयत्न करत असेल,
आणि जेव्हा अस्वस्थता वाटेल तेव्हा समजा की काहीतरी बदल होण्याची गरज आहे. नक्षत्रांचा प्रभाव या आठवड्यात विशेष गूढ आणि अर्थपूर्ण राहील. शततारका आणि पूर्वा भाद्रपदा नक्षत्रांच्या प्रभावामुळे तुम्हाला काही अनपेक्षित अनुभव येऊ शकतात. कदाचित एखादी गोष्ट अचानक तुमच्या आयुष्यात येईल, एखादी व्यक्ती अचानक भेटेल किंवा एखादा विचार अचानक मनात येईल आणि त्यातूनच तुमच्या आयुष्याची दिशा बदलू लागेल. हे सगळं योगायोग नाही तर ब्रह्मांडाने आखलेली योजना आहे. कुंभ राशी, सूर्य तुमच्या आत्मविश्वासाला एक नवं तेज देईल. तुम्हाला जाणवेल की तुम्ही जे काही करत आहात त्यामागे एक मोठा उद्देश आहे. तुमचं अस्तित्व फक्त रोजच्या जीवनापुरता मर्यादित नाही, तर त्यामागे काहीतरी मोठं आणि अर्थपूर्ण आहे. ही जाणीवच तुम्हाला पुढे जाण्याची प्रेरणा देईल. मंगळ तुम्हाला कृतीची ऊर्जा देईल. ब्रह्मांड तुम्हाला केवळ संकेत देत नाही, तर त्या संकेतांवर कृती करण्याची ताकदही देत आहे. तुम्ही जर या ऊर्जेचा योग्य वापर केला तर तुम्ही तुमच्या आयुष्यात पुढे मोठे बदल घडवू शकता. बुध तुमच्या विचारांना स्पष्टता देईल. तुम्ही जे काही अनुभवत आहात त्याचा अर्थ लावण्याची क्षमता तुमच्यात वाढेल. त्यामुळे तुम्हाला मिळणारे संकेत तुम्ही अधिक चांगल्या प्रकारे समजू शकाल. शुक्र तुमच्या आयुष्यात सौंदर्य आणि शांतता आणेल. या गोंधळाच्या काळातही काही क्षण असे येतील जे तुम्हाला खूप आनंद देतील. हे क्षण जणू ब्रह्मांडाने तुम्हाला दिलेले छोटे छोटे आशीर्वाद असतील. या सर्व ग्रहताऱ्यांच्या आणि नक्षत्रांच्या प्रभावामुळे एक गोष्ट स्पष्ट होते, तुमचा आयुष्य एका मोठ्या योजनेचा भाग आहे. तुम्ही ज्या काही गोष्टी अनुभवत आहात त्या सगळ्या काहीतरी शिकवण्यासाठी, काहीतरी घडवण्यासाठी आहेत. त्यामुळे कोणतीही घटना लहान समजू नका. प्रत्येक गोष्टीकडे लक्ष द्या, कारण त्यामागे काहीतरी संदेश दडलेला आहे. कुंभ राशी, या आठवड्यात तुम्हाला काही संकेत दिसू शकतात. कधी एखादं वारंवार दिसणारं चिन्ह, कधी एखादं स्वप्न, कधी एखादं वाक्य जे तुम्हाला मनाला स्पर्श करेल. हे सगळं ब्रह्मांड तुमच्याशी बोलण्याचे मार्ग आहेत. फक्त तुम्हाला ते ऐकण्याची आणि समजून घेण्याची तयारी ठेवावी लागेल. एकंदरीतच हा काळ तुमच्यासाठी केवळ आठवडा नाही, तर एक आध्यात्मिक प्रवास आहे. तुम्ही ज्या मार्गावर आहात तो योग्य आहे हे ब्रह्मांड तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगत आहे. तुम्हाला फक्त एक गोष्ट करायची आहे, विश्वासावर विश्वास ठेवायचा आणि स्वतःच्या अंतर्मनाचा आवाज ऐकायचा. कारण जेव्हा तुम्ही ब्रह्मांडाशी जोडले जाता तेव्हा तुमचं आयुष्य केवळ घडत नाही, ते घडवलं जातं. आणि हा आठवडा त्या दैवी घडामोडींचा सुंदर अनुभव देणारा ठरणार आहे.